आजच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अतुल बाबा कुठे आहेत? अतुल बाबा आहेत का? आलेत का पुढं? या सगळे अतुल बाबा या पुढे, पुढे या. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 आज पाडेगाव गटाचा नारळ फोडण्याचा शुभारंभ या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरेभाऊ, या तालुक्याचं युवा नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर, प्रल्हाद तात्या साळुंके पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, माणिकरावजी सोनवलकर, अमरसिंह नाईक निंबाळकर, विलासरावजी नलवडे, रामभाऊ ढेकळे, डॉक्टर नितीन सावंत, राजेंद्र काकडे, जितेंद्र साळुंके पाटील, बाळासाहेब ननवरे, बापूराव शिंदे, सिराजभाई शेख, तुकाराम शिंदे, विक्रमाप्पा भोसले, सागर अभंग, विक्रांत झंझने, अक्षय सस्ते, चेतन भोयटे, बंडू शिंदे, सुनील सस्ते, राहुल रुपनवर, आत्ताच ज्यांनी चांगलं मार्गदर्शन ताई केलं अशा स्मिता खरात माजी सरपंच, आमचे धनंजय साळुंके पाटील, मिलिंदाप्पा नेवसे, विनायक खरात, राजेश खरात, सागर कांबळे, दिग्विजय काकडे. आता नावं घ्यायची झालं तर बराच वेळ लागेल आणि ऊन खूप झालंय, तर ज्याचं नाव राहिलं असेल त्याची मी मनापासून माफी मागतो. आणि जमलेले माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या माता, समोर असलेले माझे युवक आणि माझे वडील बांधव, आज आपण जिल्हा परिषदचे इलेक्शनसाठी आपण पुढे सामोरे निघालेलो आहोत. आपण आमदारकीत, विधानसभेला तुम्ही आशीर्वाद दिला, विकासावरती आशीर्वाद दिला. दादाने जो 2.5 वर्षाच्या काळामध्ये तालुक्यामध्ये विकासाचा जो झंझावात आणला, त्या विकासावरती आपण विश्वास ठेवून या तालुक्यानं नेतृत्व, तालुक्याचं विधानसभेला बदललं आणि परिवर्तन खऱ्या अर्थानं तिथून सुरू झालं. त्यानंतर फलटण नगरपालिकेला सुद्धा शमशेरसिंह नाईक निंबाळकर नगराध्यक्ष म्हणून आपण फलटण शहराने चांगला आशीर्वाद दिला. म्हणजे तालुक्यामध्ये परिवर्तनाची लाट सुरू झालेली आहे. आणि निश्चितपणानं माझा गोरगरीब बांधव, शेतकरी बांधव यांचा विश्वास वाढत चाललेला आहे आणि या विश्वासाला पात्र राहण्याचं आम्ही काम करतो. तालुक्यामध्ये विकासामध्ये कुठेही कमी पडत नाही. तालुक्यामधले मोठे रस्ते सगळे दादांच्या माध्यमातून झालेत. आपला शेजारून जातोय तो फलटण आळंदी पंढरपूर असेल, फलटण दहिवडे असेल, फलटण पुसेगाव असेल, फलटण सातारा असेल, फलटण बारामती असेल, सगळे शहरामध्ये येणारे, तालुक्याच्या ठिकाणी येणारे सगळे रस्ते चांगले करण्याचं काम केलं. त्याचबरोबर आपण फलटण तालुक्यामध्ये आता लोणंद फलटण रेल्वे सुरू केली. फलटण बारामती रेल्वेचं काम चालू आहे. आणि त्याचबरोबर नागबोमवाडी येथे आपण नवीन MIDC आता मंजूर करून घेतली. तिथेही थोड्याच दिवसात मोठ्या कंपन्या तिथे येणार आहेत. म्हणजे तालुक्यामध्ये माझ्या गोरगरीब तरुणांच्या हाताला, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, ही भूमिका घेऊन आपलं नेतृत्व निघालेलं. आणि दादाचं नेतृत्व असं आहे, सर्वसामान्य कुटुंबाला बरोबर घेऊन जायचं, त्यांच्या सगळ्या अडचणीत उभं राहायचं. माझ्यासारखा एक शेतकरी कुटुंबातला पोरगा त्यांनी या तालुक्याचं नेतृत्व करायला पुढे आणला आणि त्यांनी संधी दिली. आणि खऱ्या अर्थानं ज्या गोरगरिबांच्या माझ्या अडचणी आहेत, शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, माझ्या तरुण बांधवांच्या अडचणी आहेत, त्या अडचणीची पाठीशी राहणं, त्यांच्या सुखदुःखात बरोबर राहणं, असं हे नेतृत्व या तालुक्याला रणजितदादांच्या रूपानं मिळालेलं आहे. आपण विकास कामात कुठंच कमी पडत नाही. आता माझ्या माहितीप्रमाणे या तालुक्यातलं एकही गाव की तिथं फंड पडला नाही आणि त्या फंडाला खऱ्या अर्थानं जयाभाऊंची साथ आम्हाला लागलेली. जयाभाऊंच्या माध्यमातून प्रत्येक 25-15 रस्ते असतील, ते रस्ते टाकण्याचं काम आता माझ्या माहितीप्रमाणे 10 ते 15 कोटी रुपये जयाभाऊंच्या माध्यमातून या तालुक्याला आता नवीन ह्याच्यात आलेले. आता पानंद रस्ते आपण केलेत. पानंद रस्ते विधानसभेमध्ये गेल्यानंतर माझा शेतकऱ्यांचा प्रश्न काय होता, तो पानंद रस्त्याचा प्रश्न होता. मी विधानसभेत पहिल्यांदा गेल्यानंतर पानंद रस्त्याचा प्रश्न मांडला आणि त्याही गोष्टीला मला खऱ्या अर्थानं यश मिळालं. 35 किलोमीटरचे रस्ते आपण सुरुवातीला मंजूर करून घेतले आणि त्याच्यानंतर आता जयाभाऊंनी आमच्या परत 25-30 किलोमीटरचे रस्ते परत आपल्याला पानंद रस्त्यामधून झाले. म्हणजे एका गावात आता 2-2 पानंद रस्ते होतील, एवढे रस्ते आपल्याला जयाभाऊंच्या माध्यमातून मिळाले. म्हणजे आपण विकास काम करायला निघालेलो आहे.
तालुक्यामध्ये पाण्यासारखा मोठा प्रश्न होता. नीरा देवधरचं पाणी धरण अडवून 20 वर्ष झाली होती, पण शेतीला पाणी नव्हतं. धरण अडवलेलं होतं, पाणी दुसरीकडे जात होतं. ते रणजितदादांच्या माध्यमातून 4,000 कोटी रुपये आपण मंजूर करून घेतले आणि खऱ्या अर्थानं तालुक्याला आपल्याला पाणी मिळालं. पाडेगाव असेल, बाकी इतर गावं, प्रत्येक गावाला जे 57 गावं आहेत आमची, त्या 57 गावाला पाणी देण्याचं काम रणजितदादांच्या माध्यमातून झालं. जयाभाऊंच्या माध्यमातून प्रयत्नातून झालं. देवाभाऊंचंही त्यांना खूप मोठं पाठबळ होतं आणि अजितदादा ही त्या गोष्टीसाठी प्रयत्नशील होते. माझ्या प्रत्येक नेते आपल्या बरोबर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार आहेत, देवाभाऊ आपल्या बरोबर आहेत, जयाभाऊ आपल्या बरोबर आहेत. विकासाला आपण कुठं कमी पडणार नाही. विकासाला पाहिजे तेवढा फंड आपण तालुक्यात आणणार आहे. पण आता खाली काम करायचं असेल, पंचायत समितीमध्ये काम करायचं असेल, जिल्हा परिषदेमध्ये काम करायचं असेल, तर आपल्याला तुमची सगळ्यांची पुन्हा एकदा साथ हवी. जसा तुम्ही दोन्ही इलेक्शनला जशी साथ आम्हाला दिली, तशीच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला आपण विकासावरती निघालोय. कुणावरती टीका टिप्पणी करून, कुणाला तरी द्वेष देऊन आपण मत मागणार नाही. आपल्यात परिवर्तन झालंय, विकास काम चांगल्या पद्धतीनं तालुक्यामध्ये चालू आहे, परिवर्तन चांगल्या पद्धतीनं चालू आहे. आपण कुणाचंही नाव घेत नाही. केवळ तुमच्यासाठी, सर्वसामान्यांसाठी सत्ता वापरायची आपण ठरवलेले. सत्ता भोगायची नाही. 30 वर्ष ह्या लोकांनी सत्ता भोगण्याचं काम केलं. आम्ही सत्ता जनतेसाठी काम करायचं ठरवलंय. प्रत्येक सर्वसामान्यांचं काम माझ्या घरात येऊन, त्याच्या दारात जाऊन, त्याच्या गावात येऊन काम करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही मागच्या 15 दिवसामध्ये बघितलं असेल, शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता. आणि त्या माध्यमातून मी माझ्या गोरगरिबांचे प्रश्न बांधावर जाऊन सोडवण्याचं काम केलं. फार मला बरं वाटलं. दादा आणि दादांचंही पाठबळ त्याच ताकदीनं बरोबर होते. सगळे अधिकारी मी तुमच्या गावात घेऊन आलो, सर्वसामान्यांचे प्रश्न ऐकून घेतले, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या, त्यांच्या अडचणी तिथंच सोडवण्याचा, तिथंच निपटारा करण्याचं काम आम्ही केलं. ह्याच्यापूर्वी 30 वर्षात कधी कोण आलं होतं का? कधी प्रांत आला होता का? गावात कोण प्रतिनिधी घेऊन कोण आलं होतं का? कुणी आलं नव्हतं. पण आम्ही ठरवलेलं आहे, तुमच्यासाठी गावात यायचं, काम करायचं. तुम्हाला त्रास झाला नाही पाहिजे. प्रत्येक गोष्ट तुमच्या विकासासाठी असेल, तुमच्या सामाजिक अडचणी असतील, घरगुती अडचणी असतील, प्रत्येक अडचण सुटली पाहिजे. प्रत्येक पानंद रस्त्याचे प्रश्न निघाले पाहिजेत. आणि शेतकऱ्याला महत्वाचा रस्ता असतो, तो पानंद रस्ता असतो. तो रस्ता सुद्धा गावागावात माझ्या झाला पाहिजे. ही भूमिका घेऊन, विकासाची भूमिका घेऊन आम्ही निघालेलो लोक आहोत. सरपंच कुठे आहेत तरडगावचे? बाळासाहेब माग बघते. विठ्ठलराव आहेत का? म्हणजे विठ्ठलरावचे पाहुणे वाढले. जे आपले झुंजार सरपंच आहेत का? भाऊ या. मी सर्वांचा आभार मानतो. बाळासाहेब कुचेकर नसला, डीके पवार आहेत का? या सगळ्यांचा मी आभार मानतो. निश्चितपणे प्रत्येकाला उमेदवारीची अपेक्षा असते, कारण कार्य केलेलं असतं, कष्ट केलेलं असतं. कुठंतरी ताळमेळ बसवताना एखाद्या गावाला उमेदवारी दिली की एखाद्या गावाला मिळत नसती, पण तरी सुद्धा कार्यकर्ता हा आम्ही एकमेकाच्या सुखदुःखात 20-25 वर्ष काम करतोय. या सगळ्यांचा ताळमेळ बसवणं सिराज भाईला जमत. अंकुश कुळा आलेत का? अंकुश कुळा आलेत काय? या सरपंच या. बाळासाहेबाच्या हस्ते अंकुश. बाळासाहेब तुम्ही आपल्या अंकुश कुळाला सत्कार घ्या. इकडून पुढे पलीकडे या, या साईडने या. रामदास नेवसे आलेत का? नेवसे सरपंच आलेत का? बर, ठीक. मला सर्वांना सांगायला आनंद होतोय, जयाभाऊ हिथले श्रीमंतांची जागा होती मागची 5 वर्षाची, बरोबर आहे ना? कोण होत? 2 टर्म, एकदा बायको एकदा पती लागोपाठ. आणि ह्या जागेवर एकतर्फी निवडणूक होणार आहे. एकतर्फी म्हणजे घासणार होणार नाही, काय ना, एकतर्फी निवडणूक होणार. मी जयाभाऊंचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो.
ग्रामविकास मंत्री झाल्यापासून एक वरती देवाभाऊ खाली जयाभाऊ, दोघं काय कमी पडून देत नाहीत. निवडणुकीच्या आधी जवळ 50-60 कोटी रुपये आदरणीय जयाभाऊने दिले. 200 कोटी देतो म्हटले, त्यातला पहिला हप्ता जमा करायचा का 200 कोटी वेगळे देणार आहे भाऊ? जयाभाऊ 200 कोटी वेगळे देणार आहे का 50 कोटी पहिल्या हप्त्यात? 250 देणार. भाऊंच्या आज 50 वाढले बरं का, पत्रकारांनी नोंद घ्यावी. आणि 50 कोटी रुपये दिलेत, 50 नाही 60 कोटी रुपये दिलेत, त्याची यादी सगळ्यांना पत्रकारांना उपलब्ध कालच करून दिलेली आहे. मी नुसतं बोलत नाहीत, आम्ही काम करतो. जयाभाऊंनी फलटणसाठी सुरुवात म्हणजे आज या भैरवनाथाच्या मंदिरासमोर सांगतो, पहिली फाईल ज्याच्यावर ग्राम विकास मंत्री म्हणून चार्ज घेताना महाराष्ट्रातली पहिली फाईल कोणी की कुठली सही केली तर फलटणची सही केली. आणि मग माग पुढं बघायची आपल्याला गरज नाही. तालुक्याला 60 कोटी रुपये कधीच एक रकमी कधी आले नव्हते. ग्रामविकास खात्यात किती यायचे? 50 लाख, 2 कोटी. आम्ही खासदार असताना मला किती संघर्ष करावा लागला. 5 कोटी रुपये जयाभाऊना मला माहिती, 5 कोटीसाठी आम्ही भांडणं करायचो. आणि ग्रामविकास खात्याने 50 कोटी रुपये दिल्यानंतर प्रत्येक आज या ठिकाणी पत्रकार बंधूंनी याचीही नोंद घ्यावी की फलटण तालुक्यातलं एक जरी गाव राहिलं असलं, एक जरी, तर निवडणुकीत आम्ही माघार घेऊ. एकाही गावाला निधी राहिलेला नाही, सगळ्या गावाला निधी दिलाय. आणि सगळ्या गावांची याद्या प्रत्येकाला आता निवडणुकीत प्रत्येकाला निधी मिळणार आहे. आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा विशेष आभार मानायला पाहिजे. हा 725 कोटी रुपयाचा पाडेगाव ते शिंगणापूर रस्ता, डायरेक्ट शिंगणापूर ते पाडेगाव यायला दुसरा रस्ता तुम्हाला मंजूर, 725 कोटीचा रस्ता आहे. 700 कोटी म्हणतात कशाला? एकच रस्ता आणि ह्यांची 30 वर्षाची कारकीर्द. काय भारी पडते तुम्ही सांगायचं, तुम्ही ठरवायचं. एकीकडं देवाभाऊने दिलेला हा रस्ता पाडेगाव ते शिंगणापूर एकच रस्ता, आणि त्याच्याबरोबर टाकायची कुठं काय काम आहे. 50 कोटी रुपये, ही 50 कोटी दिले, ती बी 30 वर्षात 50 कोटी रुपये आणू शकले नाही. सांगायचं काम काय, ताकदीने काम करणारे आपल्याला नेतृत्व हवेत. आज मला राजेश खरात असतील, बाकी सगळ्या सहकार्याचे कौतुक करायचे की राष्ट्रवादी काँग्रेसला गावातनं मिळाली. निवडून कोण आणायचे काम करू शकतं, निवडून आणायचं काम कार्यकर्ता, निवडून कोण आणायचे काम करू शकतं, निवडून आणायचं काम कार्यकर्ता करू शकतो, पाडायचं बी काम कार्यकर्ता करू शकतो. मग कुणाला चारी खाली मुंड पाय वर पाय करायचं, हे सगळं तुमच्या हातात असतं. तालुका एकत्र पद्धतीने एका ताकदीने आता पुढे निघालेला आहे. विधानसभा, नगरपालिका, कालच उपनगराध्यक्ष आणि त्यांच्या निवडी करून आलो. पंचायत समितीच्या निवडी सुद्धा एकमुखी इथल्या 8 जिल्हा परिषदेत 16 पंचायत समिती एक बी जाऊन द्यायची. 8 जिल्हा परिषदेत 16 पंचायत समिती एक बी जाऊन द्यायची नाही. राज्यामध्ये काम करताना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे फार कमी ठिकाणी एकत्र काम करते. ह्या ठिकाणी आम्ही एकत्र खूप ताकदीने काम करतोय. एकही सीट या ठिकाणी जाता कामा नये, ह्याची जबाबदारी आपल्याला सगळ्यांना कार्यकर्ता म्हणून घ्यायची. मीही कार्यकर्ता आहे. माझ्याकडनं समजा उमेदवारीमध्ये काही लोकांना अडचणी झाल्या असतील, काही लोकांना थांबावं लागलं असेल, काही लोकांना असं वाटलं असेल की प्रशांत शिंदे थांबले चव्हाणवाडी सरपंच, पण ह्या सगळ्यांना मला सांगायचं आहे की एकटा निवड करताना 8 जिल्हा परिषद, 16 पंचायत समिती, 200-250 लोकांचे अर्ज, 10,000 लोक उमेदवारी मागायला आली होती. तुम्ही सगळ्यांनी बघितलं, हजारोचा समुदाय उमेदवारी मागायला. काही कुठंतरी एखाद्या वेळेस कुणाचा सन्मान ठेवण्यामध्ये कमी पडतो, कार्यकर्त्याला एखाद्या मान देण्याचा कमी करतो, पण प्रेशरमध्ये माझा तो मूळचा स्वभाव नाही. काय चुकलं असेल कार्यकर्त्यांच्या बाबतीत, कुठली माझ्याकडनं अवहेलना झाली असेल या निवडीमध्ये, तर मी सर्वांची क्षमा मागतो. सगळ्या कार्यकर्त्याची अरे माफी मागाय काय अडचण आहे. आपल्या कार्यकर्ता दुखावला गेला असेल तर माफी मागाय काय अडचण आहे, जाहीर माफी मागतो. निवडणूक करताना आपल्याला आपण 30 वर्ष एकत्र काम करतोय, आणि ह्या 25-30 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण उन्हाळा, पावसाळा सगळा वाईट काळ बघितलाय, आणि पहिल्यांदा चांगला काळ आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, तालुक्यासाठी सगळ्यांना चांगला काळ बघायची वेळ आलेली. आणि निश्चितपणे हा चांगला काळ आपण कधी बघू शकणार आहे, आपण एक ताकदीने काम केलं तर, एका दिलाने काम केलं तर. या ठिकाणी विरोधकांना सांगायसारखं काय नाही, आता त्यांना तुन वाजवायसाठी सुद्धा काय नाही, म्हणजे विकास काम हे केलं हे सांगायसाठी काय नाही.
आज सर्व फलटण तालुक्यामध्ये जाणारा तुमचा महामार्ग पालखी महामार्ग असू, इथला पाडेगाव रस्ता असू किंवा कुठल्याही आदरकी मार्गाने फलटणमध्ये जा, नाही तर कुठल्याही मार्गाने फलटणमध्ये जा, रस्ते सर्व चांगले या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने, भारतीय जनता पार्टीने केले. देवाभाऊने लाडक्या बहीण दिली आहे. लाडक्या बहिणीला आज कोणी लाडकी बहीण देवाभाऊला विसरू शकणार नाहीत. आज शेतकऱ्याला मोफत वीज दिली आहे. शेतकरी कृतज्ञ नाही, शेतकरी कृतज्ञ असतो. शेतकऱ्याला आज या ठिकाणी मोफत वीज दिली आहे. तुम्हाला माहिती, विजेचा आज आमदारांनी पहिली मागणी केली, लाईट ही दिवसा चालू करावी. आज फलटण तालुक्यातल्या जवळपास 50% गावच्या लाईटी दिवसा चालू झाल्यात. दिवसा लाईटी आज शेतकऱ्याला मिळतात, लाडकी बहीण मिळती. मोदीजींनी आपल्याला मोफत रेशन दिलेलं आहे. आयुष्यमान योजनेमार्फत 5 लाखाचा खर्च दिलेला आहे. अशा अनेक योजना आपल्याला केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार या ठिकाणी त्यांच्या मार्फत मिळालेल्या आहेत. आपण आपली कृतज्ञता कुठे व्यक्त करू शकतो? कृतज्ञता आपण मतामधनं व्यक्त करू शकतो. आणि तीच फलटण तालुक्याकडनं अपेक्षा आहे की आपली कृतज्ञता देवाभाऊंच्या प्रती असेल, भारतीय जनता पार्टीच्या प्रती असेल, अजितदादांच्या प्रती असेल, आदरणीय पंतप्रधानांच्या प्रती असेल, तर ही आपली कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करण्याची वेळ आलेली. 30 वर्षांची सत्ता बघितली आणि तुम्ही आता 2-2.5 वर्षातले काम करण्याची सत्ता बघितली, तर तुम्हाला काम कशा पद्धतीने होतंय, किती वेगाने होतंय. जयाभाऊ आमदार सगळ्या गावांमध्ये लोकांना, जनता प्रशासनाला घेऊन लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी फिरतात. 2 जनता दरबार झाले, तिकडे एक झाला आणि ते उत्तर कोरेगावला एक झाला. जनता दरबारच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडचणी होतात आणि लोकांच्या समस्या 10तल्या 8 समस्या सुटतात. अशा पद्धतीने फलटण तालुक्याचं कामकाज चाललेले. निश्चितपणे माझी अपेक्षा आहे की फलटण मधल्या सर्वच्या सर्व जागा आपण राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी जिंकू, एवढंच या ठिकाणी मी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा आज या ठिकाणी पाडेगाव गटाचा आपण नारळ फोडलाय. त्या नारळ फोडण्याचे आपण सर्व कार्यकर्ते भर उन्हामध्ये थांबलाय. तुम्हालाही मी तुमचंही अभिनंदन करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रशांत शिंदे आहेत का इथं? चव्हाणवाडीचे प्रशांत, पुढे या. या ठिकाणी हिंगणगाव जिल्हा परिषद प्रवेश या ठिकाणी होतोय. खऱ्या अर्थानं श्री दोंडीबा बाळू कारंडे, मुक्काम पोस्ट आदरकी बुद्रुक, तालुका फलटण, जिल्हा सातारा, निर्माता दिग्दर्शक, पाळशीची पेटी, महाराष्ट्र शासन उत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये फ्रान्स या ठिकाणी निवड. आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर रिदाद, फिलिंग डगात, दुखवटा, अलगल सावधान, सृजान फाउंडेशनचे अध्यक्ष या ठिकाणी दोंडीराम बाळू कारंडे यांचा या ठिकाणी सत्कार झालेला आहे. आदरणीय या राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयाभाऊ आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतायत. सभेला बाकी काय करायचं, माईक थोडा नीट द्यायचा, आवाज नसला की सगळं घ्या घ्या. पाडेगाव गट ना, तरडगाव गट आज तरडगाव जिल्हा परिषद गटाचे उमेदवार सूर्यकांत खरात, पाडेगाव पंचायत समितीच्या उमेदवार सन्माननीय स्मिताताई गायकवाड, तरडगाव पंचायत समितीचे पाडेगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार अमोल खराडे आणि तरडगावच्या सन्माननीय स्मिता गायकवाड या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी आपल्या सगळ्यासोबत उपस्थित असलेले माढा मतदारसंघाचे माजी खासदार आणि सातारा जिल्ह्याचे नेते सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर, आपल्या सगळ्यांच्या विभागाचे कर्तव्यदक्ष आमदार सन्माननीय सचिनदादा पाटील, सन्माननीय शिवरूपराजे खडेकर, प्रल्हाद तात्या, डॉक्टर नितीन सावंत, विक्रम अण्णा भोसले, अप्पा भोसले,
रामभाऊ ढेकळे, अमित भैया निंबाळकर, माणिकराव सोनवलकर, अमरसिंह निंबाळकर, धनंजय साळुंगे पाटील, विश्वासराव नलवडे, मिलिंद नेवसे, राजेंद्र काकडे, राजेश खरात, बाळासाहेब ननावरे, सागर कांबळेस, बापूराव शिंदे, रियाजभाई शेख, दिग्विजय काकडे, तुकाराम शिंदे, सागर अभंग, विक्रम ससाणे, झणझणे, अक्षय सस्ते, चेतन भुईटे, बंडू शिंदे, सुमित शिंदे, राहुल रुपनवर, जयकुमारजी शिंदे, त्यासोबत अनेक सन्माननीय स्टेजवर उपस्थित आहेत. त्या सगळ्याच सन्माननीयांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये तरडगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज झालेला आहे. आणि हे शुभारंभ होत असताना रणजित दादांनी आता बोलताना सांगितलं की या गटामध्ये गेल्या 2 पंचवार्षिक या तालुक्यातले नेते या जिल्हा परिषद गटाचं प्रतिनिधित्व करत होते. एकदा त्यांच्या पत्नी, एकदा ते स्वतः, आणि याच जिल्हा परिषद गटातनं गेल्या 15 वर्षापासून आमदार म्हणून या तरडगावचे आमदार काम करत होते. आणि मला आता शिंदेवाडीच्या ग्रामस्थांनी प्रवेश केला, शिंदे महाल ग्रामस्थांनी प्रवेश केला. ते तरडगाव हद्दीतले हे ग्रामस्थ बांधव आहेत. आणि माझ्या कानात हळूच येऊन म्हणले, भाऊ 15 वर्ष झालं आमच्या आमदाराला आम्ही डीपी मागत होतो. दादा 15 वर्ष हा कार्यकर्ता एका आमदाराला डीपी मागतो आणि 15 वर्षात एक आमदार या कार्यकर्त्यांच्या साठी एक डीपी देऊ शकत नाही. आणि त्याचसोबत आमदारांचं लेटर पॅड ज्यांच्या हातामध्ये होतं ते दाढीवाले पण या भागातल्या डीपीचं काम करू शकत नाहीत. दादा खरंच मला म्हणजे वाईट वाटलं, वेदनाही झाल्या. मला वाटायचं माझ्या मानखटावरच अन्याय होतो आणि म्हणून सातत्यानं आम्ही म्हणतो की मानखटावर अन्याय होतो, दुष्काळी आहे. पण शिंदे माळच्या ग्रामस्थांना सांगतो, तुम्ही जर मान तालुक्यात असताना तर तुमचा डीपी 15 मिनिटात मंजूर झाला असता. आता दादा माझं या वर्षीचं डीपी मंजुरीचं आकडा आहे 275 डीपी. त्यामुळं एवढी भयानक अवस्था आमच्या कार्यकर्त्यांची असू शकते हे या निमित्तानं लक्षात आलं. आमदार दिला का डीपी? त्यासनी डीपी मंजूर झालाय ना? नाही नसला तर मी पाठवून देतो म्हणून म्हणलं, विचारलं तुम्हाला. इथंच नाही, या गटासाठी स्पेशल पॅकेज मी देतो आज. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य निवडून द्यायचा आणि तुम्ही जेवढं सांगाल तेवढं डीपी मी बसवायचं. मी सांगायचं इथं डीपी पाहिजे, या वस्तीला पाहिजे. तुम्ही जिल्हा परिषद सदस्य ज्या वस्तीला डीपीची आवश्यकता आहे त्यांना तुम्ही लिहून द्या बॉन्डवर 100 रुपयाच्या स्टॅम्पवर की हा डीपी इलेक्शन झाले की 15 दिवसात मंजूर करतो आणि 15 दिवसात बसवतो. लिहून द्या, काय अडचण नाही. त्यामुळं मी तरडगावसाठी पॅकेज आधीच सांगितले. त्यामुळं तुमचा अनुशेष भरून काढायची जबाबदारी या निमित्तानं रणजित दादांच्या सूचनेनुसार ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून मी घेतोय, काळजी करू नका.
त्यामुळे या गटातल्या सगळ्या माझ्या सहकारी बांधवांना माझं सांगणं आहे, या ठिकाणी ज्या पद्धतीचं राजकारण आजपर्यंत या फलटण तालुक्यामध्ये झालं, हे राजकारण विकासाभिमुख कधी झालं नाही. हे राजकारण झालं आपले राजेशाही जिवंत ठेवण्याचं राजकारण झालं. लोकांना गृहीत धरून, आणि लोक आमचे गुलाम आहेत, लोक आमच्या सोबत आहेत, हे लोकांच्या गरज आहे, आमची गरज नाही, लोकांची गरज आहे. अशा पद्धतीची भावना लोकप्रतिनिधींची जेव्हा होते तेव्हा विकासाचा राजकारणाचा संबंध राहत नाही. तेव्हा राहतं काय की या लोकांना कुठल्या तरी राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेतनं या लोकांना अडवायचं, या लोकांच्या प्रेशर ठेवायचं. जे पूर्वी चालायचं ते आताही, जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना लागू झाली, लोकशाही आली, परंतु लोकशाही आली तरी यांची राजेशाही संपली नाही, आणि यांनी त्याच पद्धतीचं राजकारण सातत्यानं चालू ठेवलं. म्हणून आमचा हा फलटणचा भाग आपण बघतो सातत्यानं मागासलेला राहिला. 25 वर्ष मंत्रीपद, सातत्यानं आमदार, सातत्यानं विधान परिषदेचे आमदार, सातत्यानं पालकमंत्री, आणि एवढी सगळी सत्तास्थानं असताना ही माणसं जर लोकांच्या गरजा पूर्ण नाही करू शकत, लोकांच्या अडचणी नाही समजू शकत, लोकांच्या अडचणी नाही सोडवू शकत, तर राजकारण करण्याचा अधिकार ह्यांना दिला कोणी? दिला कोणी? हे म्हणतात मी खूप सुसंस्कृत राजकारणी आहे. तुमचा सुसंस्कृतपणा शकुनी मामाच्या पुढचा आहे, आणि अगदी तसाच तुमचा सुसंस्कृतपणा आम्हाला काय चाटायचा आहे? आम्हाला आमचा डीपी पाहिजे, आम्हाला आमच्या शेताला पाणी पाहिजे, आम्हाला आमच्या वस्तीला रस्ता पाहिजे, आम्हाला आमच्या गावाला रस्ता पाहिजे, आम्हाला आमच्या घराला लाईट पाहिजे, पाहिजे ना? मग आम्हाला हे पाहिजे. मग आम्हाला अपेक्षित असणारं काम कोण करतंय? आम्ही जो आमदार निवडून देतो त्या आमदारापर्यंत आम्ही पोहोचू शकतो का? त्याला काम सांगू शकतो का? आमदार आमच्याकडे येतो का? सचिन दादा, तुमचं कौतुक करेन, तुम्ही या भागात जनता दरबार घेतला, दादा सातत्याने आपल्या संपर्कात आहेत, दादा तर इथे येतात जातात, पण आपण जनता दरबार घेतला, प्रांताला आणलं, तहसीलदारला आणलं, अधिकाऱ्यांना आणलं, ह्या लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या. आजपर्यंत इतिहासात काही झालं का? झालं होतं का? अरे इथनं जायचं वाड्याव, गडी खुर्चीवर आपण पोत्याव. इथं बसलेल्या एकानं सांगाव तुम्हाला खुर्ची होती वाड्यावर, सांगा मला. लेका कधी आता जी सुरुवात झाली ना, स्वाभिमानानं राहा, स्वाभिमानानं जगा. कुणाची राजेशाही टिकवायसाठी आता गुलामगिरीत राहू नका. जो आमदार इथनं झाला त्या आमदाराचा किती दोष हो? त्याला लेटर पॅडच दिलं नाही, तर त्याला लेटर पॅडच दिलं नाही, सह्या बी तेच गडी मारत होतं, या सहीचाही अधिकार नव्हता. आणि अशाकडून काय अपेक्षा ठेवणार तुम्ही कामाची, डीपीची, लाईटच्या पोलची? अरे काम करायचं असेल तर जनसामान्यातला माणूस पाहिजे, लोकांच्या सोबत राहणारा, उठणारा, बसणारा माणूस पाहिजे, लोकांचं ऐकून घेणारा माणूस पाहिजे. मला सांगा, ते वाड्यावर गेलं, एकेरी नावाशिवाय जातीशिवाय बोलवलं का कुणाला? ये धनगरा, ये माया, ये, आता का बाकीचं बोलत नाही मी, याच्याशिवाय शब्द नाही तोंडातनं काढला कधी. म्हणजे ही कार्यकर्त्याची किंमत, ही समाजाची किंमत आजपर्यंत अशा पद्धतीनं करण्याचा प्रयत्न केला गेला, आणि सातत्यानं अनेक समाजांचा अपमान करायचा, अनेक लोकांचा अपमान करायचा, अनेक लोकांना अडचणीत आणायचं, आणि थोडासा विरोधात जातोय म्हटलं की लगेच कुठनं तरी हुक लावायचा. आता काय केलं? सगळ्यात पहिलं त्याचं सगळं हुक काढून घेतलं बघा. दात पाडलेला वाघ असतो, दात पाडलेला कुत्रा, दात पाडलेला वाघ नुसता भुकतो, चावू शकत. आता तशीच अवस्था आहे, आता तीच अवस्था आहे.
नाही काही करू शकत. किती धमक्या देऊ द्या, कोतवाल सुद्धा ऐकत नाही हो. बाकीचं सोडून द्या, कोतवाल सुद्धा ऐकत नाही, हवालदाराचं सोडूनच द्या. आता कवळी सुद्धा बसू देणार नाही, काळजी नका करू. त्यामुळं कुठेही जाऊ दे, कुठेही जाऊ दे, कुणी येऊ दे ताकद द्याला, चिंता नका करू. सगळी व्यवस्था केली. अरे 15-17 वर्ष भोगले. अरे नाही झुकलो 15 वर्षात कुणा पुढं. अनेक संघर्ष झाले, दादाचे झाले, माझे झाले. 15 वर्षात कुणा पुढं नाही झुकलो. अरे 15 महिने दम नाही निघाला, कुणाचंही चाटताय. नातू कुठल्या पक्षात आणि पुतण्या कुठल्या पक्षात, कशाचा कशाला मिळत नाही. लोकांना बी कळना काय करावं यांचं. तर लोकांनी ठरवलेलं आहे. आता लोक रणजित दादा सोबत आहेत, भारतीय जनता पक्षासोबत आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विकासाच्या राजकारणासोबत आहे, आमच्या दादांच्या विकासाच्या राजकारणासोबत आहे, सचिन दादाच्या विकासाच्या राजकारणासोबत लोक आहेत. आता लोक राहिली नाही. आता काळ संपला. देशाला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, फलटणला स्वातंत्र्य मिळालं 2025 साली. आता ते स्वातंत्र्य मिळाले. आता आम्ही पारतंत्र्यात तुम्हाला जाऊन देणार नाही. आम्ही संघर्ष केला, जेल भोगली, पोलीस स्टेशनच्या केसेस भोगल्या, सगळं भोगल्या, आणि मग आम्ही हे स्वातंत्र्य मिळवलंय. दादानी सगळं भोगलंय, मग स्वातंत्र्य मिळालंय. हे सहज नाही मिळालं. ते स्वातंत्र्य मिळवाय स्वातंत्र्य सेनानींनी संघर्ष केला, बलिदान केलं, आणि हे स्वातंत्र्य मिळवायला आम्ही सगळं भोगले. त्यामुळे आता फलटण स्वतंत्र झालेलं आहे, काळजी करू नका. त्यामुळे कोणी येऊ द्या, कोण पाटणवरनं आलं तरी फरक पडत नाही, कोण वाईवरनं आलं तरी फरक पडत नाही, कोण कुठनं आला तरी फरक पडत नाही. त्यामुळं आता आम्ही संघर्ष करून इथंपर्यंत पोहोचलोय, आणि तेव्हा विकासाचं राजकारण घेऊन आम्ही पुढे चाललो. जातीपातीत भांडणं लावून स्वतःची पोळी भाजवायचे धंदे बंद केले पाहिजे. आता इथं याचं ह्या समाजाचं सांगायचं, तिथं याचं त्या समाजाचं सांगायचं, इकडे गेलं की माझं गोरे बघा आता काय करतोय. हे आग लावे, आडनाव बदलायलाच पाहिजे. दुसरा धंदा नाही. माणूस माणसात राहू द्यायचा नाही, समाज समाजात राहू द्यायचा नाही. फक्त यांच्यामध्ये कायम विष पेरत राहायचं, आणि विष पेरून स्वतःचं पोळी भाजायचं काम या लोकांनी केलं. माझी विनंती आहे तुम्हाला, असल्या प्रवृत्तीपासून सावध राहा. अरे कुठं इथं वीर धरण किती लांब आहेत ना, हा लगा 18 किलोमीटर पाणी देणार तुम्हाला. हा काढला कॅनॉल तिकडं, गेलं बारामतीला. हसला कुठं राजा असतोय, हा हसला राजा. जनतेचं पाणी दुसऱ्याला राजपट टिकवायला. अरे कुठं छत्रपती शिवाजी महाराज आणि कुठं हे. किती वेदना होत असतील महाराजांना ही असली पिलावळ. त्यामुळे मला आपल्याला सांगायचं हे आहे, ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली, तर याला खरे कारण आपण आहोत. आपण असल्या प्रवृत्तीला खतपाणी घातलं, आपण असल्या लोकांच्या पाठीशी उभं राहिलो, म्हणून ह्या लोकांचं धाडस वाढलं. यांना वाटलं जनता आमची गुलाम आहे, आम्ही जे करू ते जनता सहन करेल. ही परिस्थिती निर्माण झाली. आता म्हणायचं गुंडगिरी आली, आता म्हणायचं वाघ दहशत आली, आता म्हणायचं प्रशासकीय दहशत आली. आणि आधी काय होतं, अरे शाळेचं मास्तर सुद्धा पुरणात, जिल्हा परिषद शाळेचं मास्तर बी पुरणात, अंगणवाडी सेविका पण यांना काम करायला लावत होते त्यांचं. कुणाची प्रशासकीय दहशत होती. आता दहशत नाही, ती दहशत थांबवली आम्ही. आणि त्या पदाधिकाऱ्यांना, त्या कर्मचाऱ्यांना, त्या लोकांना सुद्धा स्वातंत्र्य मिळवून दिलं. शिवराजे तुम्हाला अनुभव आहे त्यांचा. आता मोकळं वाटतंय का नाही इथं आल्यावर, खरं सांगा. दिल मोकळं वाटतंय का नाही सांगा. बदल झाला, मोकळं वाटतंय का नाही सांगा. बघा महाराजांना पण मोकळं वाटायला लागलं आता. ही परिस्थिती खरी आहे. आणि महाराज आपण आला, या स्वातंत्र्य लढाईत तुमचा हात आहे याचा अभिमान आहे मला. आपण पाठबळ दिलं आणि हे सगळं बघितलं आपण. म्हणून आपल्याला सांगतो की बघायचं, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना मजबूतीने एकत्र यायला लागेल. सगळ्यांना एकत्र येऊन हे विकासाचं राजकारण आपल्याला करायचंय. आपल्याला कोणाची जिरवायचे नाही, आधीच जिरली, आता मी नाही जिरवणार.
लोकांनी जिरवलेला आहे. आणि जेव्हा राव करील काय ते गाव गाव करील ते राव काय करेल हो? आता गावागावानी ठरवलंय कार्यक्रम पक्का. आपला काय विषय नाही, गावागावाने ठरवलंय. तेव्हा माझी विनंती आपल्याला आहे, अजिबात चिंता करू नका. कोणतरी इथं येतं डीपीडी शिव बोलतं, काम कसं होईल, मी इथं लागल ते देतो, तिथं करेल ते करतो, काही करू द्या. आज दादांचा भाऊ ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे, लक्षात ठेवा. डीपीडीसीत मी परवाच जाहीर केलं, 5 कोटी दिलं, मी 25 कोटी देणार. काळजी करू नका, बघू कारण कसं जातंय ती पण बघू. आपण चिंता नका करू. या भागातल्या ज्या ज्या कामासाठी दादा आपण सांगाल, कारण मान तालुक्यातल्या लोकांनी संघर्ष केलाय, खटाव तालुक्यातनी संघर्ष केला, तसाच आमच्या फलटणच्या लोकांनी संघर्ष केलाय कामासाठी, विकासासाठी. आजपर्यंत ही पारतंत्र्यात असणारी लोक जेव्हा आता मोकळी होत आहेत, तेव्हा त्यांना आवश्यक असणारं काम द्यायलाच लागेल, त्यांचं काम करायलाच लागेल, त्यांची सेवा करायलाच लागेल. आणि तरच त्यांना वाटेल या दोन्ही शाहीतला फरक. तो फरक आता बघा, एकदा करा बदल, एकदा करा बदल. जिल्हा परिषद पंचायत समितीला सुद्धा ताकदीनं आपण पाठीशी राहावा, काही चिंता करू नका. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून लागेल ते काम आपण देऊ. दादा सांगितलं 60 कोटी रुपयाचं काम आम्ही आता दिले. दादा म्हणले 200 कोटी, दादा 250 कोटी. तात्या म्हणता आकडा वाढवा. तात्या जिल्हा परिषद सदस्य वाढवा, आकडा तुम्ही सांगाल तो. प्रेम एकतर्फी नको, पॉलिसी गिव्ह अँड टेक. त्यामुळं तुम्ही काम करा, ताकदीनं चला. या जिल्हा परिषद गटातला सदस्य निवडून द्या, दोन्ही पंचायत समिती सदस्य निवडून द्या, नाही तालुक्यातले सगळे सदस्य निवडून द्या. आणि मग आकडा सांगा तुम्ही तात्या किती पाहिजे तुम्हाला. आणि त्या दिवशी तुमचा अधिकार हक्क आहे, आताही आहे, पण एवढा नाही, एवढा नाही. त्यामुळं जे अपेक्षित आहे आपल्याला, या सातारा जिल्हा परिषदेवर जर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवायचा असेल, तर फलटण तालुक्यातनं सगळे 8च्या 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समिती सदस्य आपल्याला निवडून द्यायला लागतील. आणि तेव्हा बदल बघा, एकदा भाकरी फिरवा. मी सांगितलं तुम्हाला, किती दिवस अशा लोकांच्या सोबत राहणार आहे. मी काय म्हटलं की राग येतो तेच, पण काय करू, किती दिवस राहणार. अशा लोकांच्याकडून काही होत नाही, काही होत नाही. म्हणून ग्रामविकास खातं आदरणीय देवेंद्रजी, इथल्या रस्त्याचा विषय असेल, खास करून बाजूला आपल्या कुठलं गाव, मुरुम मध्ये आपण बघितलं, होळकर मल्हारराव होळकरांचं गाव. त्या ठिकाणी मी मागच्या वेळी सांगितलं होतं की आपण 5 कोटी रुपये त्याच्या पर्यटनमधनं विकासासाठी देणार आहे. आता क वर्गाचा प्रस्ताव गेलाय, क वर्गच नव्हतं मी जाहीर केलं तेव्हा, क वर्गाचा प्रस्ताव गेला. या डीपीडीसी त्याला आपण मान्यता देऊ आणि लगेच मी ब वर्गाला मी माझ्या खात्याकडे मागून तिथलं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे. आजपर्यंत झालं का हो? पालकमंत्री तुम्ही क वर्ग साधा देऊ शकला नाही, तुम्ही त्या गावाला मुरुमला क वर्ग नाही देऊ शकला. काय अवस्था तिथे गेलो मागच्या वर्षी बघितलं मी, काय अवस्था आहे ती. अहो, त्यांना जर मनात आलं तर ते बी फोटो बाजूला काढतील आणि त्यांचा लावतील. तुम्ही लावून देणार नाही म्हणूनच गफायचं. तर काय तुम्हाला सांगू, यांचं बघील तिथं फोटो. त्यामुळं त्या गावाला न्याय द्यायचा आहे आपल्याला. लहराव होळकरजींना आपल्याला न्याय द्यायचा, ते नाही दुसरं कोण देऊ शकत नाही. सावित्रीला कोणी न्याय दिला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला, लक्षात ठेवा. आता त्या ठिकाणी सावित्रीबाईंचं भव्य दिव्य स्मारक उभं राहतंय. आईला देवींचं बघितलं आपण, चौंडीचं स्मारक 779 कोटी रुपयाचं स्मारक आज आईला देवींचं चौंडीला उभं राहतंय. 150 कोटी रुपये सावित्रीबाईंचं उभं राहतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभं राहतंय. आजपर्यंत का नाही झालो? या माणसांना कोणतं जाणतं राजा म्हणायला लागलं स्वतःलाच. जाणतं राजा महाराजांच्या आधी ऐवजी हेच जाणते राजे झाले.
त्यामुळे तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्या, पण माझं विनंती आपल्याला आहे, ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून या शहराला शेवटी ही निवडणूक दादा ग्रामविकास खात्याची आहे. जिल्हा परिषद हे ग्रामविकास खात्याच्या अंडर येतं, पंचायत समिती माझ्या खात्याच्या अंडर येतं, ग्रामपंचायत माझ्या खात्याच्या अंडर येतं. त्यामुळं या तालुक्यासाठी, या गटासाठी जे लागेल ते ग्रामविकास खातं देईल, चिंता करू नका. ग्रामविकास खातं जयकुमार गोरे नाही, रणजित दादाचं पण आहे, त्या खात्यावर त्यांचा अधिकार आहे. त्यामुळं बाकी अजिबात चिंता करू नका. या खात्यातनं लागेल ते सगळं आपण करू. आणि तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलं की माझ्या खात्यात सगळंच मिळतं, सगळंच मिळतं. सगळंच म्हणजे काय आलं? सगळं खात्यात मिळतं. गावाला जे पाहिजे ते काम सांगायचं, ते काम ग्रामविकास खात्यात नव्हतं, स्मशानभूमीसह. बाकी दादा मी बघितलं, सगळं कसं बी करू दे, पण किमान राजे महाराजांची स्मशानभूमी तर नीट असावी. कसं महाराज भाऊ? अहो तिथं बघितलं जाताना, माझा ऍक्सिडेंट झाला म्हणून मी बारकाईनं बघितलं. जे स्वतःची स्मशानभूमी नाही बांधू शकत, ती तुमची काय बांधणार आहे? अरे पूर्वजांच्या स्मशानभूमीतलं तिथं जे त्यांनी बांधलंय त्याच्यावर गवत उगवले झालं बघाय सुद्धा जात नाही ती. आणि काय मालोजीराजांचं नाव घेता म्हणावं, लाज वाटली पाहिजे नाव घेताना तुम्हाला. जावा तिथं स्मशानभूमीत, बघा अवस्था काय. टिंग टिंग, आपके लिए एक फेस्टिवल ऑफर है। क्यूआर कोड स्कैन करो, यूपीआई पिन डालो और नावं घेता कोणाचीच. अरे जेव्हा वारसा सांगता ना, तेव्हा त्यांचे विचार जपा, त्यांच्या स्मृती पण जपा ना. तुम्ही इथनच उठान जाऊन शूटिंग करून दाखवा त्यांना काय अवस्था आहे त्याची. मला सांगायचं आपल्याला आहे की हे सगळं आपण बघा, आपण ताकदीनं आता ह्या सगळा चेहरा मोहरा बदलायचा आपल्याला. आणि त्यासाठी आम्ही सगळेजण पाठीशी उभा आहे. गावागावात बघायचं, भांडणच लावायची. ते आमचं मामा आहे तर, हो मामा तुमचं ट्रस्ट म्हणे ग्रामपंचायतीच्या नावावर करणार आहे. कोण कोण करणार आहे ग्रामपंचायतीच्या नाव? कोणी सांगितलं तुम्हाला? बसा खाली, मी सांगतो तुम्हाला. हे आग लावायच्यापासून सावध राहा म्हणलं तर तुम्ही ऐकतच नाही. अहो त्यांचं आग लावायचं काम आहे, त्यांच्या नावाचं नामकरण आग लावे करणार आहेत आम्ही. अहो ते ट्रस्ट तुमच्या गावचं आहे, तुमचं आहे. फक्त त्याला क वर्ग देत असताना गावाला पण क वर्ग येतो, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि क वर्गातनं एकदा ब वर्ग करून दिलं की त्याला कुठलाही ग्रामपंचायतीच्या नावावर करायला लागत नाही, त्याला डायरेक्ट पैसे देता येतात आपल्याला. त्यामुळं त्या लबाडांच्या नादी लागू नका. आणि तसलं काम जयकुमार गोरे करत नाही. ट्रस्ट अबाधित राहील, काळजी करू नका. त्यामुळं असे हे आग लावे सातत्याने फिरत असतात, फक्त भांडणं लावायचा धंदा करत असतात. अजिबात त्यांच्या नादी लागू नका. त्यामुळं आपल्याला या ठिकाणी अनेक विषयावर बोलण्यासारखं, आता मी येईन पुन्हा बोलायला, तर फार वेळ उन्हात तुम्ही आहे. पण आता तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आहेत. दादा तुमचं मनापासून कौतुक आहे. खासदारकीचा पराभव झाला आणि तेव्हापासून दादानी जी पोकल्यान लावलंय ते पोकल्यान बंदच नाही. हे पोकल्यान बी असं काय 100-200चं नाही, 350च लावल्या. आणि काय पुढे राहते का नाही कोण शंकाच आहे मला. आणि दादा त्यांचा तर लोकांचा काय दोष आहे? हेच गडे आम्हाला घ्या म्हणून मागे लागतात रोज. ती कशाला थांबतील तिथं? आणि आम्ही घेतलं नाही म्हणून तिकडे गेले. आत्ता जर म्हणलं ना हो, तर तिकडं एकनाथ शिंदे साहेबांना एका मिनिटात सोडते. पण इथं आमचं हाऊसफुल आहे आणि इथं असल्यानं जागा. माझं म्हणणं आपल्याला एवढंच आहे की आपण ताकदीनं कामाला लागा. आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं निवडणूक आहे. जिल्हा परिषद ग्रामविकास खात्याच्या अंडर येते आणि या भागातल्या जनतेला मी सांगतो, ग्रामविकास खातं हे ग्रामविकासाचा केंद्रबिंदू म्हणून काम करतं. आणि म्हणून आपल्याला लागेल ती सगळी ताकद आपल्या पाठीशी उभं करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. दादा आपल्याला आपल्या सगळ्या उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो. सूर्यकांत खरात, अमोल खराडे, स्मिताताई गायकवाड या तिन्ही उमेदवारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्याला मनापासून धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.